काहीच जरी आहे तरी निर्धारू कानस आहे, वरी घटाभावे भोये अंकित दिसे. आणि भोये म्हणजे भूमी. काहीच जरी आहे तरी निर्धारू कानस आहे. म्हणाले इथे निर्धार म्हणजे विचार, निश्चय केलेला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की घटाचा अभाव जो आहे तो घटाचा अभाव हा भूमीच्या रूपाने प्रकट होतो. आता दिलेले सगळे दृष्टांत आहेत ते आपलं आत्तापर्यंत बघून झालं आहे, त्याला फक्त पुष्टी करण्याकरता दिलेला भाग आहे. तर आता ते म्हणतात अविद्या ही वस्तू काही जरी असती साच पाही, तरी विचारापुढे अंशेही कान टिके. म्हणाले अविद्या जर ही वस्तू असती तर आपण गेल्या वेळी बघितलं आहे आता हे की अविद्या जर काही अस्तित्वाने युक्त असती तर अविद्या ही त्या वस्तूप्रमाणे म्हणजे परमात्मा वस्तूप्रमाणे टिकलीच असती. म्हणून आपण तुलनेला अनेक वेळा दैव घेतलं की दैव नावाची वस्तू नसल्यामुळे ते कर्म भोगून झालं की ती दैव नावाची वस्तू टिकत नाही. तसंच अविद्या नावाची वस्तू अशीच आहे की ती मुळात अस्तित्वातच नाही आहे, तो फक्त भ्रम आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं अविद्या ही वस्तू काही जरी असती साच पाही, साच म्हणजे सत्य, तरी विचारापुढे अंशेही कान टिके. तर विचारांच्या पुढे ती कणभरही क्षणभरही अंशभरही का टिकत नाही. म्हणूनही अविद्येचे असणेपण हे वाचारंभण घटाच्या अभावे करून मही घटयुक्त दिसते का. म्हणून हे जे अविद्येचं असणेपण आहे, अविद्या आहे, अविद्या साच आहे असं जर म्हटलं असतं, अविद्येला जर अस्तित्व आहे असं जर म्हटलं असतं तर हे वाचारंभण होईल. आपण पुन्हा तोच आहे की वाचारंभण नामधेय. कारण हे जे सगळे विकारो नामधेय हा केवळ विकार आहे. आणि त्यामुळे वाचारंभण हे बोलायला निघालो की विकारच आहे. बोलायला निघालो तर आपण काही अविकारी परमात्म्याविषयी बोलतच नाही. कारण एकदा जग दिसलं, एकदा गुण दिसले की विषय संपला. जो विषय येतो तो परमात्मा वस्तूचा विषय नाही, त्याच्याशी प्रकृती मिसळलेली निश्चित आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे वाचारंभण होईल, हे केवळ शब्द आहेत म्हणून बोलणं होईल. विषय आत्ता काय आपला शब्दांनी अविद्येचं स्पष्टीकरण देता येणं शक्यच नाही, अविद्या सिद्ध करून दाखवता येणं शक्य नाही. ही शब्द मर्यादा आहेच आहे. घटाच्या अभावे करून मही घटयुक्त दिसते का. म्हणजे घट नाही, घटाचं अस्तित्व नाही. तर आम्हाला जेव्हा जे पृथ्वी म्हणजे माती आहे त्या मातीपासून घट निर्माण केला आहे. घट ही जर अविद्या आहे, घटालाच अविद्या म्हटलंय. कारण का की मूळ माती हेच सत्य आहे, घट हे काही सत्य नाही. का सत्य नाही त्याच्याकरता उलटं म्हणजे प्रमेय आणि व्यत्यास म्हणतो तसा इथे व्यत्यास मांडलाय की घट फोडला, तो फोडल्यानंतर मातीमध्ये मिसळून गेला. आता एकदा फुटलेला घट मातीत मिसळला की आता माती घटासारखी दिसते का. म्हणजे सगळ्या मातीला पाहिलं तर हे सगळं फ्लोरिंग आम्ही जसं ज्या टाईल्सनी करावं ते जसं आम्हाला उठून दिसतं की आपण म्हणतो हे मोझॅक आहे, हे विट्रिफाईड आहे, हा मार्बल आहे, हे ग्रॅनाईट आहे. तसं घट मातीतून होतो म्हणून माती न दिसता तिथे एकाला एक लागलेले घट दिसतात का. म्हणाले असं काही दिसत नाही. घटाला मातीपासून निर्माण केलं म्हणजे काय वाचारंभणो विकारो नामधेय. म्हणजे आम्ही जेव्हा त्याला घट म्हणून त्याचं नाव घेतलं, त्याला काही नाव दिलं, तेव्हा आता घटाचा विचार करताना, घट म्हणून विचार करताना आम्हाला तो मातीपासून घडलेला असला तरी घट मातीमध्ये जेव्हा मिसळला तेव्हा घटाला अस्तित्व शिल्लक राहिलं नाही, घट मातीच झाला. म्हणजे हे केवळ बोलण्याकरता हा घट आहे, बोलण्याकरता हा परळ आहे, बोलण्याकरता ही चूल आहे, बोलण्याकरता हे बोळकं आहे. हे सगळं त्या मातीचं निर्माण केलेले जे वेगवेगळ्या वस्तू आहेत हे आम्ही म्हणतो म्हणून आहे. अर्थात आमच्या प्रयोजनाप्रमाणे पण आहेत. आम्हाला घट पाहिजे, आम्हाला कधी म्हणजे मडकच पाहिजे प्रत्येक वेळी असं नाही, वेगळं रांजण पाहिजे, काय चुली पाहिजेत, वेगवेगळ्या वस्तू पाहिजेत ज्या आम्ही मातीकडून घडवून घेतल्या. पण त्या एकदा मोडल्या की फक्त राहते ती माती. म्हणजे हे सगळं दिसतं आहे आत्ता. हे असं हे आम्हाला खरं म्हणजे प्रतिक्षणी जाणवतं की आजचा शुक्रवार आला म्हणजे या काळाला जे नाव दिलेलं आहे त्या नावाप्रमाणे त्या त्या दिवसाचा विशेष, त्या त्या दिवसाचा कार्यक्रम आपला ठरलेला आहे. आता ती वेळ निघून गेल्यावर हे काहीच राहणार नाही. म्हणजे समजा आम्ही 4:30 ते 5:30 जमतो, संपलं.
4:30 ते 5:30 झाले की शुक्रवारी 3:30ला इथे कोणी असणार नाही, 6:30ला इथे कोणी असणार नाही. म्हणजे काय, त्या काळापुरतं एकत्र येणं आहे आणि तो काळ संपला की निघून जाणं आहे. म्हणजे हे जसं आहे की एका विशिष्ट कालामध्ये घटना घडते आणि तो काल संपला की ती घटना संपते, तसंच आहे इथे. ते म्हणतात की ही अविद्या अशीच आहे की हे जग निर्माण झालेलं आहे, घडणारे प्रसंग घडतात, प्रसंग संपतात आणि पुन्हा तिथे काही राहत नाही. राहतं ते मूळ परमात्मा स्वरूपच अस्तित्वात राहतं, त्याशिवाय इतर बाकीचं काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की म्हणजे अविद्या ही निर्धारासी न सापडे निश्चयसी. अविद्येचा निर्धार करता येत नाही. म्हणून ह्या जगाला कालाच्या मानाने गती आहे, गतिमानता आहे, वस्तूला गतिमानता आहे, कालाला गतिमान. काळ पुढे चाललेला आहे, काळ धावतो की नाही माहिती नाही. म्हणजे काळ नावाची व्यक्ती आहे आणि ती पळते आहे असं काही होत नाही. असं आम्हाला काही पळताना कोणी तो दिसत नाही, पण तो पुढे पुढे जातोच आहे. तो थांबला आहे, तो थांबेल केव्हा? जसं भागवतामध्ये म्हटलेलं आहे की भगवंतानी त्या रासक्रीडेच्या काळामध्ये 6 महिन्याचा दिवस आणि रात्र असं करून तो काळ थांबवूनच टाकला. लोकांच्या दृष्टीने तर रात्री झोपले आणि सकाळी उठले, पण यांच्या दृष्टीने हे 6 महिने तिथे होते. 6 महिन्याचा काळ आहे. तसंच ती म्हणजे जेव्हा सगळ्यांना चोरून नेलं की सगळे गोप आणि सगळे गोधन सगळं पळवून नेलं इंद्रानी आणि त्यांनी सांगितलं की बघू आता हा काय घरी परत नेतो. तर भगवंतांनी सांगितलं काय झालं, ठीक आहे, हे आमचं गोकुळातलं गोधन गेलं आणि गोपी गेले तर काही बिघडलं नाही. सगळे पुन्हा तीच नावं, तेच त्याच गोपी, म्हणजे गोपी नाही बदलावे लागले, गोप आणि त्यांच्याबरोबर असणारी बाकीची लहान मोठी मुलं सगळी आणि सगळं गोधन ते सगळं कृष्णाने तयार केलं आणि ते सगळं गोकुळात उत्तम प्रकाराने नांदत होतं. 1 वर्षभराच्या काळामध्ये हे कृष्णाने निर्माण केलेले गोपगोपी आहेत, म्हणजे गोप आणि गोधन आहे असं काही कोणाला वाटलं नाही. आणि वर्ष झाल्यानंतर जेव्हा इंद्रच हरला आणि जेव्हा हे सगळं परत मिळालं, आपल्याला काही सगळी कथावस्तू नको, पण जेव्हा ते परत आले त्यावेळी आता म्हणजे तो म्हणतो की इथे माझ्याकडे गोधन आहे, माझ्याकडे गोप आहेत, मग इथे व्यवहार चालला कसा? तर उत्तम चालला. त्यानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा हे सगळं निर्माण केलेलं संपलं. म्हणजे हे सगळं काय, हे क्षणिकच आहे, हे जे आहे ते क्षणकाल घडणारच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं की अविद्या ही निर्धार करता येतो का कशाचा? मग आजच माझ्या ओळखीच्यांशी फोन झाला तेव्हा त्यांनी सांगितलं आता हे येणारं 5 वर्षानंतरचं जे आमचं काय जे एकत्रित संमेलन आहे त्या संमेलनाला आम्ही आहोत. आता माहीत नाही येणाऱ्या पुढच्या 5 वर्षानंतरच्या संमेलनाला आम्ही आहोत का नाही. झालं मग माणसाने आपल्या देहाचा निर्धार माणूस सांगू शकतो का? नाही सांगू शकतो. घटनेचा निर्धार बोलू शकतो का? नाही बोलू शकत. आणि त्यामुळे जे जे अविद्येने युक्त आहे त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट आहे की त्याचा निश्चय होत नाही. असं कोणीच म्हणू शकत नाही की मी या वयाशी थांबून राहीन, की असंच आम्हाला वाटलं की आम्ही 25शीतच थांबावं. असं प्रत्येकाला जरी वाटलं की तू आयुष्य 100 वर्षाचं दे पण आम्हाला 25च वर्षाचं ठेव, पण असं तो ठेवणारच नाही आहे, हे घडणारच नाही आहे. म्हणून म्हटलं काळ पायाला गती लावून पडतो की नाही आपल्याला माहीत नाही, पण काळ पुढे जातोच आहे. काळाची गती आम्हाला कळते की नाही माहिती नाही. आपण मोठे झालो असं आपल्याला जरी नाही वाटलं तरी आपल्या पुढची मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपण मोठं झालो हे मान्यच करावं लागतं. कारण मी मोठा झालो नाही असं होतच नाही. ते फक्त सिरियलमध्ये होतं. 50-50 वर्षाचा काळ पुढे जातो, सगळे त्याच वयाला थांबलेले असतात, कोणात बदल होत नाही. तर त्यांनी इथे जे म्हटलंय की निर्धार कोणाचाच होऊ शकत नाही, निश्चय कोणाचाच होऊ शकत नाही, स्थैर्य कशालाच येऊ शकत नाही. ही अविद्या आहे. ही अविद्या कोणतीही गोष्ट, म्हणून गतिमानता हे पुन्हा अविद्येचंच लक्षण आहे. अस्थिरता, कारण गतिमानता आली म्हणजे अस्थिरता आलीच, म्हणजे अस्थिरता हे पुन्हा अविद्येचंच लक्षण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे अविद्या ही निर्धारासी न सापडे निश्चयेसी. ती सापडू शकत नाही याचा निश्चय करू म्हणून. असं म्हणताच येत नाही की आता हे दूध आणलं आहे, 4 दिवस दूध मिळणार नाही, आता हे पाणी आहे, आता पाणी येणार नाही येणार, आता आमचं हे पाणी न खर्च होता तसंच राहू, कपडे धुवून निघोत पण पाणी न खर्च हो, असं होत नाही. हा निर्धारच होऊ शकत नाही. ज्या नियमामध्ये त्या अविद्येला बांधलेलं आहे
त्या नियमाप्रमाणेच ती अविद्या व्यवहार करणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं न सापडे निश्चयेची म्हणून अस्तित्व नाही तिशी हे उघड असे. म्हणून अविद्येला अस्तित्वच नाही आहे. म्हणून आपल्याला कुणालाही अस्तित्व आहे असं आपण धरतो आणि आपण सगळे व्यवहार करतो. म्हणाले आपल्या कोणालाच अस्तित्व नाही आहे. आणि म्हणाले करिता अविद्येचा विचार आत्म्याचाच साक्षात्कार दृष्टी फेकता घटावर मृत्तिकाची दिसे. म्हणाले अविद्येचा साक्षात्कार म्हणजे अविद्या प्रकट आहे ही आमच्या डोळ्यापुढे आहे. आता आपण म्हणतोच आणि अनेक वेळा म्हटलंच आहे की माणूस दिसतो, आपल्याला भूक लागते, आपण खातो, हे काय खोटं आहे का? तर म्हणाले हे खोटं नाहीच आहे. भूक लागते हे खोटं नाही, झोप हवीशी वाटते हेही खोटं नाही. यातलं खोटं जसं काही नाही तसं यातलं टिकणारं पण काही नाही. आत्ता भूक लागली आहे ही संवेदना 5 मिनिटात खाऊन झाल्याबरोबर निघून जाते. म्हणजे भूक लागली या वाक्याला अर्थ नाही. आणि आता इतकं पोटभर जेवलो की आता आपल्याला रात्री जेवायचं नाही असं म्हणणारा माणूस 8 वाजता म्हणतो आता घरात काय बघूया, आता आपल्याला जेवायचं. म्हणजे एकदा भूक होती ही पण संवेदना टिकत नाही, भूक नाही किंवा पोट भरलं ही पण संवेदना टिकत नाही. म्हणजे कोणतीच गोष्ट नाही, दुःख नाही, सुख नाही, काहीही टिकत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे घटाचा भाव असता मृत्तिकाच दिसे सर्वथा. म्हणजे आकार जरी घटाचा असला तरी बघायला मृत्तिकाच दिसते. म्हणजे आम्ही जरी देहाने दिसत असलो तरी जो पाहतो तो म्हणतो याच्यातलं फक्त आत्मतत्व खरं आहे, हे बाकीचं काय खरं आहे. म्हणजे काल पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, 2 दिवसात मिरॅकल होतं, पेशंट ICU मधून बाहेर पण येतो. म्हणजे ती व्हेंटिलेटरवरची स्थिती खरी का, ICUतून बाहेर आला ही खरी का, आता तो काय जी म्हणजे पोस्ट ट्रीटमेंट घेणार आहे किंवा जे काही स्वतःची काळजी घेणार आहे ती खरी, काय खरं? त्याच्या ज्या दर दिवसाला बदलणाऱ्या अवस्था आहेत त्या अवस्थातली कोणती अवस्था खरी? ते म्हणतात अविद्या अशी कोणत्या एका अवस्थेमध्ये पकडताच येत नाही. म्हणून आपलंही आयुष्य कोणत्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये राहतच नाही. आपल्याला आपण काहीतरी नियोजन करतो की हे असं असं असावं आणि हे असं असं घडावं. ते बरोबर तसंच घडतं असं नाही. घडलं तर चांगलंच आहे. आणि ते जेव्हा तसं घडतं तेव्हा आपण म्हणतो बाबा देवाची कृपा आहे, अजून तरी सगळं बरं चाललं आहे. कारण नाही तर कोण चालवतो? हा जो आपल्या मनातला विषय आहे तो म्हणजे हे अविद्येचं जे भ्रामकपण आहे किंवा असत्यत्व आहे किंवा अस्तित्वहीनता आहे त्याच्याच बद्दलचा काढलेला उद्गार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो इथे की म्हणजे घटाचा भाव असता घट रूपानी असताना सुद्धा मृत्तिकाच दिसे सर्वथा. ज्याच्या दृष्टीला बरोबर समजून घेण्याची ताकद आहे त्याच्या दृष्टीला ते घट नाहीच दिसत, ती मातीच दिसते. आणि म्हणाले मृत्तिकाच दिसे सत्य तेवी मग अविद्यायुक्त आत्मा तोही दिसावा. आता प्रश्न हा आहे की म्हणून आम्हाला सुद्धा अविद्येने युक्त असला तरी तो आत्मा दिसावा, तो नामदेवांना दिसतो. म्हणून नामदेव म्हणतात त्या कुत्र्याच्या मागे धावतात तुपाची वाटी घेऊन की बाबा रे या शेळ्या भाकरीचे तुकडे खाऊ नकोस, तुझं पोट दुखायला लागेल, त्याला मी तूप लावतो. असं का? कारण कोणत्याही जीवामध्ये भेद नाही, सगळीकडे जीव एकच आहे. जी माझी भावना आहे ती माझी भावना त्याच्याकरता तितकीच सारखी आहे, कारण त्याच्या माझ्यामध्ये अभेद आहे. हा जो भाव आहे तो त्यांच्या ठिकाणी पक्का आहे आणि तो पक्का आहे म्हणून ते असं म्हणतायत किंवा तो पक्का आहे म्हणून त्यांची ही भावना आहे. म्हणून ते म्हणतात की अविद्येच्या बरोबर असणारा जो आत्मा आहे तो पण आम्हाला दिसावा. परी आत्म्याची ये ठाई अविद्येचे नावही नाही. पण म्हणाले आत्म्याजवळ काय आहे? त्याच्याजवळ अविद्या राहत नाही, पण अविद्येच्या जवळ आत्मा आहे. म्हणजे असं की व्यापूनच आहे ना तो सगळ्याला. म्हणजे अविद्येलाही तो व्यापूनच आहे, तो व्यापून नाही अशी गोष्टच नाही. त्याच्या पोटात काही असू शकेल, त्यांनी हे सगळंच व्यापलेलं आहे. या व्यापलेल्या याच्यात काही असणं शक्य आहे. म्हणून आत्म्याची ठाई अविद्येचे नावही नाही. घटाच्या अभावी जैसीही मृत्तिका दिसते चिन्हित. म्हणाले ज्याप्रमाणे घट नसताना जशी सगळीकडे माती पसरलेली दिसते तसाच म्हणाले आम्ही हे सगळं वरचं जर आमच्या देहाच्या खोळी बाजूला ठेवल्या तर हे सगळे जीव, हे सगळे आत्मे एकच चैतन्य आहे असं दिसतं, मग काहीच वेगळं दिसत नाही. पण म्हणाले ऐसी अविद्या केव्हाही कोणत्याही अंशे सत्य नाही, म्हणून शब्दा न येई नाश तिचा करावया.
म्हणाले म्हणून अशी जी अविद्या आहे ती कोणत्याही क्षणी अस्तित्वातच नाही, आणि जे अस्तित्वात नाही त्याचा कसला नाश करणार. त्याकरता ज्या नेहमी तत्त्वज्ञानातल्या संकल्पना आहेत किंवा दृष्टांत आहेत ते सोडून माऊलींनी अनेक दृष्टांत घेतले. म्हणजे अगदी ते माऊलींचेच आहेत, आता पुढे येतील ते. आणि म्हणून ते म्हणतात की इथे नाश तिचा अविद्येच्या नाशाचं, शब्द येईल उपयोगाचं, ऐशा करून अनुमानाचं, लागले त्याचा विचार करू. आता इथे पुन्हा ते म्हणतात की खंडन कोणाचं करायचं आहे की नाही, अविद्या सत्य आहे, त्या अविद्येच्या नाशाला शब्द येई उपयोगाचं, तिचा नाश करण्याकरता शब्दाचा उपयोग होईल असं आपल्याला वाटलं. या अनुमानाला जे आले म्हणजे थोडक्यात जे जगाला सत्य मानून व्यवहार करायला जात आहेत आणि ते सत्यच कसं आहे हे दुसऱ्याच्या गळी उतरवतात आणि आपल्यापुरतं नक्की ते दृढ निश्चयाने मान्य करतात की नाही हे दिसणारं जग सत्यच आहे. जग सत्य आहे म्हणणारे कोण आहेत? मध्वाचार्य. मध्वाचार्यांनी असं म्हटलंय जग सत्य आहे, आणि शंकराचार्य म्हणतात जगत मिथ्या आहे. हा अगदी दोन टोकाचा फरक आहे दोघांच्या ठिकाणी. पण मध्वाचार्य म्हणतात ते सत्य आहे. म्हणजे ही अविद्या असली तरी ते सत्य आहे का? कारण उपासना करणाऱ्याला हे जर सत्य नाही म्हटलं तर तो यातलं काहीच करायचा नाही. म्हणजे देव खराच देवघरात बसला आहे म्हटलं तर देवाला नीट फुलं वाईल, नाही तर इथं उभा आहे इथून देईल फेकून, तो कुठं चालू, आता कुठे त्याच्याकरता वाकू, चला. तो काहीच करत नाही, त्याला काहीच तसं अस्तित्व नाही. म्हणजे ज्याच्या ठिकाणाहून सदाचार हा अधिक चांगला घडवून घ्यायचा आहे की त्या व्यक्तीला सदाचारणामध्ये धाक पण निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये. नाही असं नाही की नाही, हे सगळं सत्य आहे की ईश्वराला अर्पण करायचा नैवेद्य जर आम्ही खाल्ला किंवा आम्ही जर त्याची चव पाहिली तर त्याला कसा द्यायचा, दाखवायचा, हे काही योग्य आहे का? हे योग्य नाही का? कारण कोणतीही गोष्ट आपण स्वीकार करण्यापूर्वी त्यांनी स्वीकारावी आणि त्यांनी स्वीकारलेल्या गोष्टीचा स्वीकार आपण करावा. आता आपण थिअरी काय म्हणतो की बा आमच्या काही लक्षात राहत नाही, मीठ घातलं का नाही, साखर घातली का नाही. मग देवाला वाढलं आणि त्याला जेवायला घातलं तर त्याला बिना साखरेचीच वस्तू घालायची का, त्याला बिना मिठाचीच त्यापेक्षा आपण चव पाहावी आणि मग त्याला खायला घालावं. त्याला न चव पाहता का घालायचं? दोन्ही थिअरीज आहेत. बरं, असे प्रश्न ना लोक महाराज मंडळींना फार विचारतात. महाराज मी काय करू, देवाला नैवेद्य दाखवताना मी चव बघू का आणि मग वाढू का? हे महाराज म्हणतात ठीक आहे, चव तुम्हाला जर चव म्हणजे एकूण त्याच्याबद्दल खात्री नसेल की चवीचा पदार्थ ज्या चवीचा हवा त्या चवीचा होत नाही असं वाटत असेल तर बघ त्यांनी काय सांगावं. कारण शेवटी असं आहे की असं तर त्यांना म्हणता येत नाही समोरच्या माणसाला, याचा अर्थ बाई तू इतकी वर्ष स्वयंपाक करतेस, अजून काही तुला स्वयंपाक करता येतं हे म्हणायची हिंमत कोणालाच नाही. त्यामुळे मग आता म्हणतील ते खरं असं आहे. आणि म्हणून जे बोलतात ते ऐकून घ्यावं लागतं. मी आपल्याला एकदा पूर्वी सांगितलं असेल की माझे सद्गुरू आपल्याकडेच उतरलेले होते. एक बाईंचा मला खूप वेळा फोन आला, बाई मला भेटायचं आहे स्वामीजींना, मला त्यांना भेटायला येऊ द्या. म्हणजे तुम्ही केव्हाही या, ते संध्याकाळी असतातच घरामध्ये, सकाळच्या वेळात खात्री नाही पण संध्याकाळी भेटतात. सगळे लोक बसले होते. त्या बाईंची एकूण सगळी ती चुळबुळ आणि गडबड सगळी. तर ते म्हणाले बाई तुम्ही काही विचारायला आलात का इथे? हो म्हणाले विचारायला. तर म्हणाले अहो असं आहे, खूप लोक काय काय तुम्हाला प्रश्न विचारत असतील पण माझा प्रश्न अगदी वेगळा आहे. ते म्हणाले हे बघा, माझ्या कक्षेतला असला तर उत्तर देईन, माझ्या कक्षेतला नसला तर काही मी उत्तर देणार नाही, कारण मला योगातलं काही कळत नाही, मला ज्ञानातलं काही कळत नाही. आपलं थोडंफार देवाचं नाव घेतो, तर तेवढं देवाचं नाव घेताना तुम्हाला काही अडचण वाटली तर मला सांगा, नाही तर मला काही तुम्हाला दुसरं सांगता यायचं नाही. त्या बाई म्हणाल्या अहो असले माझे प्रश्नच नाही आहेत. मग म्हणाले ठीक आहे, काय आहे तुमचा प्रश्न, काय विचारावं त्या बाईंनी? त्यांनी सांगितलं मी आत्ता नव्याने ब्युटी पार्लर सुरू केलं आहे, माझं ब्युटी पार्लर कसं चालेल? आता ते म्हणाले बाई हा विषय माझा नाही, तुझ्या ब्युटी पार्लरमध्ये मला काही गती नाही आणि तो कधी कसं चालेल आणि कसं मी ऐकून थक्क झाले त्या बाईंचं. म्हणजे ज्योतिषाकडे सुद्धा विचारायला गेल्यानंतर हा प्रश्न कसा विचारावा, केव्हा विचारावा, हा काहीतरी संकेत आहे. पण त्या बाईंनी विचारलं की माझं ब्युटी पार्लर कसं चालेल, त्याच्यावर त्यांचं उत्तर फार छान होतं. दोन प्रसंगात मी त्यांचं ते उत्तर ऐकलं. एक प्रसंगाचा मुंबईच्या डोंबिवलीच्या, त्यांचं आडनाव फक्त सांगत नाही मी, आपल्याला माहिती आहेत ते लोक, तेही एक
महाराजांनी एक संप्रदाय आहे, त्यांच्या संप्रदायातल्या एक बाई, त्या बाईंनी नृत्यावरती PhD केलं. तर त्यांना असं सांगायचं होतं, म्हणाले महाराज मी एवढं सगळं मोठं काम केलं आहे, मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा माझा तो सगळा PhDचा जो थिसिस आहे. म्हणाले काही हरकत नाही, मी माझ्या कॉलेज डेजमध्ये म्हणाले मला आवड म्हणून मी भरताचं हे साहित्य म्हणून ते सौंदर्यशास्त्र आणि हे सगळं मी अभ्यास केलेला आहे, म्हणजे ॲस्थेटिक्सचा वगैरे. तर तुम्ही काय लिहिलं आहे ह्या कलांवरती, कारण सगळं भरत महामुनींचंच संस्कृतमध्ये काम आहे आणि तुम्ही जर ते धरून तुमच्या नृत्याबद्दल लिहिलं असेल तर काही हरकत नाही, ऐकवा. त्या बाईंनी आमच्या उत्तरकाशीला आमच्या सगळ्या वरच्या संन्यासी स्वामीजी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि म्हणाले माझं तिथे खाली हे आहे, या तुम्ही. आणि असं रस्त्यामध्ये आहे आणि वरच्या बाजूला खालच्या बाजूला आश्रम आहे. ती सगळी वरची मंडळी खाली आली आमच्या जिथे आम्ही राहतो तिथे, आणि चांगली 50 पेक्षा जास्त लोक, ते संन्यासी हे ते बरीच मंडळी. आता आम्हाला वाटलं त्या बाई काहीतरी व्याख्यान देतील, त्या बाईंनी नृत्यच सुरू केलं. ते सगळे स्वामीजी म्हणाले की अहो बाई, हा जो तुमचा थिसिस आहे त्याच्यात काय तुमचं आहे ते आम्हाला हे काय, आम्ही काय हे बघू शकते. स्वामीजींनी सांगितलं असं आहे की आम्ही संन्यासी लोक आहे, आम्ही काय हे नृत्य बघायला टाकणार, आम्ही जातो म्हणाले वरती निघून. तर तेव्हा ते सगळं बाकीचं सगळं आम्ही पाहिलं, आप्पांनी सुद्धा पाहिलं. त्या बाई आपल्या काय तासभर त्यांनी नाचून दाखवलं आम्हाला ते. त्यानंतर मग आप्पा म्हणाले नाना रत्ना वसुंधरा, त्यांची कॉमेंट मात्र अगदी सुंदर होती. मी म्हटलं कुठल्याही प्रकारे वेडवाकडं न बोलता त्यांनी त्या बाईंच्या सगळ्या गुणावगुणांचं पूर्णपणे एस्टिमेशन केलेलं आहे. आपल्याला सांगायचा हेतू असा आहे इथे की एकदा शब्दामध्ये आलं ना की त्या शब्दाच्या ठिकाणी मनुष्य त्या अनुमानाचा विचार एकदा करायला लागला. म्हणजे हा विषय अनेक कारणांनी येणार आहे की असणारा हा अध्यात्मशास्त्राचा जो विचार आहे त्या विचाराच्या बाबतीमध्ये आपल्या मनाला येईल ते अनुमान करून मोकळे आहे. म्हणजे अगदी आपल्याकडे अलीकडच्या काळातले मोठे मोठे अभ्यासूसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. रजनीशांच्यासारखे ज्यांचं वाङ्मय वाचलं तर नुसतं भुलभुलैया आहे वाङ्मय, म्हणजे दुसरं काही. कोणत्याही कथेचा दृष्टांत दिला आणि त्याच्यावरती एखादं तत्त्वज्ञान त्यांनी स्पष्ट करून सांगितलं तर दृष्टांत आणि तत्त्वज्ञान दोन्हीलाही अर्थ नाही. कारण तो दृष्टांत ज्याच्याकरता वापरला ते तत्त्वज्ञान मुळात अस्तित्वातच नाही. अशा अस्तित्वात नसलेल्या पण वाणी किती सुंदर आहे त्याचा, आणि लिखाण किती सुंदर आहे की त्याचा मोह पडल्याशिवाय राहत नाही. योगशास्त्रावरचं सुद्धा त्यांचं जे लिखाण आहे ते सुद्धा मोह पाडणारच लिखाण आहे. त्यांच्या अनेक विषयांवरती त्यांनी त्यांची जी पुस्तकं आलेली आहेत त्या सगळ्या पुस्तकांचं जर आपण पाहिलं, त्यांची प्रत्यक्ष प्रवचनं जरी ऐकली तरीसुद्धा एकदा प्रवचन ऐकलं आणि त्यांचा तो असा भरदार आणि त्याचा मेटॅलिक साऊंड एकदा ऐकला आवाज की बास, माणसाला असं वाटतं आजचं प्रवचन ऐकलं उद्याचं ऐकायला जावं. इतकं सुंदर बोलणं आहे. त्यांनी जे सांगितलं ना, माऊली जसं इथे तसं त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते फार कठोर शब्दात बोलत नाही, पण सौम्य शब्दामध्ये जो मूळ सूत्राला सोडून काही तिसरं वचन प्रतिपादित करतो त्याचा निषेध केल्याशिवाय राहत नाही. त्यांनी हा इथे निषेधच केला आहे. त्यांनी इथे असं सांगितलं आहे, अविद्येच्या नाशाचं शब्द येईल उपयोगाचं, ऐशा करून अनुमानाचं लागले त्याचा विचार करू. म्हणजे हे कोण असं ते म्हणत नाहीत की जे जगाला सत्य म्हणतात, जे अद्वैताचा विचार योग्य पातळीवर करत नाही, जे त्याच्यामध्ये सरमिसळ करतात. असं नाही म्हणत की रामानुजाचार्य विशिष्टाद्वैत म्हणतात, ते असं नाही म्हणत की आम्हाला द्वैताद्वैत चालतं. ते कोणाचंही नाव घेत नाहीत, ते मध्वाचार्यांचं सुद्धा नाव घेत नाहीत. पण प्रत्येकजण आपल्या बाजूनी जे अनुमान करतो, वास्तविक पाहता तत्त्वज्ञानामध्ये एक परमात्मा याच्याशिवाय विषय नाही हे मान्य करण्याखेरीज गतीच नाही, जे उपनिषदांनी सुद्धा मान्य केलं आहे. तरीसुद्धा प्रत्येकाने आपलं तत्त्वज्ञान प्रतिपादित केलं आहे. आणि म्हणून ते सांगतात की हे दिसणारं जग नावाची जर अविद्या आहे तर ह्या अविद्येला शब्दांनी कसे सिद्ध कराल आणि शब्दांनी कसे मोडून काढाल. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आम्ही उपासना करत राहिलो, उपासना करण्याकरता सुद्धा आम्ही अविद्येचा स्वीकार केला. कोणत्या पातळीवर, कोणत्या स्वरूपामध्ये तुम्ही तिला छेद दिल्याशिवाय
तुम्ही त्या मोक्षाचा विचार मांडू शकत नाही, असं माऊलींना म्हणायचं आहे की अंतिमतः तुम्हाला काहीतरी स्वीकारून निश्चित ध्येयापर्यंत पोचता येणार नाही. त्यांच्या सांगण्याची भूमिका एवढीच आहे. आणि म्हणून पण ते कुणालाही कधीही नावं ठेवत नाही किंवा कुणालाही ते बोल लावत नाही. ज्ञानेश्वरीत सुद्धा त्यांनी सगळं त्या ज्ञानाच्या 13व्या अध्यायामध्ये एवढं विवेचन केलं आहे आणि प्रत्येक मतवाद्याचं खंडन केलं. पण इतक्या सौम्य शब्दात केलं आहे की त्याला सुद्धा वाटेल की हे माझं खंडन केलं आहे का, यांना काही मांडायचं आहे म्हणून मांडलं. इतकी भाषा सौम्य. इथे पण तसंच आहे. म्हणून ते म्हणतात जरी घटाभावे भोये अंकित दिसे. इतक्या सौम्य शब्दात सांगितलं आहे. आणि त्याच्याकरता वरती फक्त अर्धी ओळी काय वापरली आहे, तरी निर्धारू कानस आहे. म्हणाले निश्चयाच्या ठिकाणी ती अविद्या का बरं राहत नाही. बस आपण जे म्हणतो ना होशियार को इशारा काफी आहे, की बस त्याला एवढंच इशारा केला ज्याचं त्यांनी ओळखावं. आपण काय स्वीकारलंय, आपल्या तत्वज्ञानामध्ये आपण काय भूमिका घेतली आहे, मग ही तत्वज्ञानातली भूमिका टिकणारी आहे का नाही आहे, बस एवढा त्यांनी उल्लेख केला आणि ते पुढे निघून गेले. आणि म्हणून ते सांगतात की ते अविद्याचं खूळ साचार हेच आले कळून सार श्री ज्ञानेश्वरासी अखेर निवृत्ती कृपेने. आणि सगळं आपल्या अंगावर घेतात. मला सुद्धा असंच वाटत होतं की अविद्या बरोबरच आहे आणि अविद्या आपल्याला शब्दांनी सांगताच येईल असं मला सुद्धा वाटलं. पण म्हणाले मला जरी माझं अज्ञान होतं तरी निवृत्तीनीच माझं अज्ञान दूर केलं. म्हणजे दुसरा अज्ञानी आणि मी शहाणा आहे असं ते कधी म्हणत नाही. आणि त्यांनी पुढे अविद्या नाशी आत्मा ऐसी नव्हे प्रमा सूर्य अंगी तमा जयापरी. अविद्या आत्म्याचा नाश करील असं प्रमाण तर कुठे नाही. प्रमा म्हणजे प्रमाण. हे प्रमाण तर काही आम्हाला कुठे बघायला मिळत नाही. सूर्या अंगी तमा जयापरी म्हणाले त्याचप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी या तमाचा नाश करण्याचं जे सामर्थ्य आहे ते सांगण्याकरता त्यांनी सांगितलं सूर्या अंगी तमा जयापरी. तर सूर्याच्या ठिकाणी सूर्य त्या तमाचा नाश करतो. तो नाश करायला येतच नाही, तो प्रकाशच घेऊन जातो. उलट्या बाजूने विचार केला की तम जो आहे तो प्रकाशाचा नाश करतो का, तोही प्रकाशाचा नाश करू शकत नाही. तम ही जी स्थिती आहे ती प्रकाशाचा नाश करण्याकरता उपयुक्त नाही आहे किंवा तिच्याकडे सामर्थ्य नाही आहे. अंधकार हे तिच्या ठिकाणचं असणारं उणेपण आहे आणि सूर्याच्या ठिकाणी प्रकाश असणं हे त्याचं सामर्थ्य आहे. बस एवढ्याच गोष्टी. म्हणजे हा त्याला संपवतो का तो याला संपवतो, इथे त्यांना दृष्टांत तसा नको आहे. म्हणजे आपण जर एक मागचा दृष्टांत लक्षात ठेवला की सूर्य तिथे येतो आणि त्या तमाचा नाश करतो, असा एक कुठलाही एखादा दृष्टांत आपण घेतला तर सर्व काळी तो दृष्टांत तसाच चालतो असं नाही. त्या ठिकाणी तो दृष्टांत कसा वापरला आहे हे ज्ञानेश्वरांचं पुन्हा वैशिष्ट्य आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा अनेक प्रकारांनी एक दृष्टांत वेगवेगळ्या प्रकारे वापरला आहे. आता इथे प्रमाण म्हणून जर घेतलं तर प्रमाण काय, अविद्या नाशी आत्मा. म्हणाले अविद्येने आत्म्याचा नाश करावा. आत्मा नाशी अविद्या दोन्ही प्रकारांनी होतं. कारण तुम्हाला अन्वय लावायचा आहे, अन्वय तुम्ही लावू शकता. म्हणजे हे जे मागे उत्तर दिलंय ना त्यांनी, का तुम्ही टीकाकार घ्यायचा, का भाष्यकार घ्यायचा, कारण असं त्याच्या तरी बाजूनी चालत पुढे जावं. कुणीतरी एकाने अर्थ लावावा आणि त्या अर्थाला आपण अनुसरावं. कारण ज्याची बुद्धी मी माझ्या मनाने सांगतो तो अर्थ बरोबर आहे असं म्हणते, त्याच्या बुद्धीला पुष्कळ सगळं ज्ञान प्राप्त असून मग निष्कर्ष काढण्याची ताकद असली पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की आमच्या तत्वज्ञानावर कोणी नाही, मला आपलं असं वाटतं, आम्ही असं करतो. अरे पण तुमचं वाटणं हे काही शास्त्राचं प्रमाण नाही. भौतिकशास्त्राच्या नियमामध्ये मला जर वाटलं नाही भौतिकशास्त्राचा नियम असा आहे, ते शास्त्र म्हणाल असा नियम नाहीच आहे. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला विचारतो कोण, शास्त्र तुम्हाला तसंच आहे. इथे सुद्धा शास्त्र आपल्याला विचारत नाही. म्हणून भाष्यकाराला अनुसरणे, कोणताही दृष्टांत तिथे कसा वापरला हे त्यांच्या त्यावेळेच्या अर्थ लावण्याच्या पद्धतीप्रमाणे स्वीकारणे. आपली जर बुद्धी प्रगल्भ झाली आणि आपल्याला नक्की कळलं की हा अर्थ इथे लागत नाही तर त्याला अर्थ लावायला हरकत नाही. आणि त्याच्याकरता ज्यांनी जागा दिली आहे किंवा ज्यांनी त्याच्याबद्दल सांगितलंय ते एकटे एक विनोबा भावे. विनोबा भावेंनी म्हटलंय शब्दाला अर्थाचं कधी ओझं होत नाही. त्यामुळे एका शब्दाचे 10 अर्थ
10 आचार्य म्हणून काढू शकतात. पण त्या शब्दाचा अर्थ असा का, इथे षष्ठी घ्यायची का इथे चतुर्थी घ्यायची, इथे द्वितीय घ्यायची का इथे संबोधन घ्यायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवलंय आणि अर्थ लावलाय. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलं की अविद्येसी नासून जरी आत्म्याची ये आत्मपणा, तरी आत्म्या ठाई तिची वाण मुळीच आहे. आता उलट्या बाजूने अर्थ लावला तरी तोच अर्थ आहे की अविद्या आत्म्याला नाशून टिकू शकत नाही. म्हणजे अविद्येचा नाश होऊन आत्मा शिल्लक राहतो असं जर विधान केलं तर मूळचं विधान काय आहे, की मूळचं विधान असं आहे की अविद्या नावाची गोष्टच नाही आहे, ती नाहीच आहे, तर तिचा नाश कसा करणार. म्हणजे आत्म्याला तरी काही तिचा नाश करायचा, आत्मा आत्मा आहेच आत्मारूपाने. अविद्या नावाची गोष्ट असेल नाही तर नसेल. म्हणजे अविद्या नावाची एक व्यक्ती आहे. आता ही व्यक्ती 100 वर्षापूर्वी नव्हती, 100 वर्षानंतर असणार नाही, पण आत्मा नावाची वस्तू आहेच. म्हणजे अविद्या नावाच्या वस्तूला स्थान असो की नसो, आत्मा नावाच्या वस्तूला स्थान आहेच. तसं तम अथवा अवघा निमाल्यावर सूर्यत्वासी ये दिनकर का एका दिनकर हा असंबद्ध व्यवहार केव्हाही घडणे नसे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की आत्मा अविद्येचा नाश करून आत्मा टिकतो असं विधान आपण करायचं नाही. हे का सांगितलं, कारण आपण काय म्हणतो की चित्ताची शुद्धी झाली आणि आमच्यावरचे जे दोष आहेत, म्हणजे शंकराचार्यांच्या इथे सुद्धा उपासनेच्या प्रकरणामध्ये आपण घेतोच ना, चित्ताचे जे दोष आहेत, आवरण आहे, मल आहे आणि ह्यासारखे जे दोष आहेत, तर ह्या दोषांचा जर विचार केला तर हे दोष दूर झाल्याशिवाय चित्ताला ज्ञान प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य येणारच नाही. मग आता जर हे दोष दूर करायचे ही व्यवहाराची भाषा झाली. आता शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतामध्ये आवरणाचा दोष दूर करायचा आहे का, अविद्येचा दोष दूर करायचा आहे का, म्हणाले अशुद्धतेचा दोष दूर करायचा आहे. ते म्हणतात दोष कोणताच दूर व्हायचा नाही आहे. आत्म्याला अविद्या दूर करावीच लागत नाही. आत्मा आत्मत्वानी प्रकाशितच आहे. म्हणजे सूर्याला येऊन त्या अंधाराशी पुष्कळ झगडा देऊन मग तो अंधार बाजूला करून आपलं प्रकाशत्व स्थापन करावं लागतं का, नाही म्हणाले. तो आहे तेव्हा अंधार नाहीच आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, म्हणून आपल्याला विषय कसा सोपा आहे की अविद्या आहे तेव्हा आत्मा नाहीच आहे. नाहीच आहे म्हणजे आम्हाला त्याचं आकलन नाहीच आहे. जेव्हा आम्हाला आत्म्याचं आकलन आहे तेव्हा अविद्या नाहीच आहे. म्हणजे कुणी कुणाला बाजूला केलं, बाजूला कोणीच होत नाही, त्यामुळे बाजूला करावंच लागत नाही. हे त्यांचं एकदम साधी त्याच्या मागचा युक्तिवाद आणि त्याच्या मागची भूमिका आहे. म्हणाले तम अवघा निमाल्यावर सूर्यत्वासी एका दिनकर हा असंबद्ध व्यवहार केव्हाही घडणे नसे. कुठला, तम अवघा निमाल्यावर, पूर्ण अंधार निघून गेल्यावर मग सूर्याचा प्रकाश तो सूर्यत्वाला येतो असं होत नाही. म्हणाले भास्कराच्या ठाई तमाचे नावही नाही, भास्कर साक्षीत्वे न येई तम केव्हाही प्रत्यया. म्हणजे जेव्हा तम आहे तेव्हा भास्कराचा प्रत्यय येत नाही, भास्कराच्या साक्षीत्वानी तमाचा प्रत्यय येत नाही. म्हणजे कुणाचा तरी एकाचा प्रत्यय येत राहतो. आता सगळे त्यांनी दृष्टांत दिले. हे अविद्या तरी मायावी, परी मायावी पणची लपवी, हे साच आली अभावी आपुल आहे. म्हणाले ही मायावी, मायाच आहे. अविद्या ही माया आहे, म्हणजे जी जशी आहे तशी ती दिसत नाही. कारण ती कशी आहे, अस्तित्वहीन आहे. पण ती आम्हाला अस्तित्वहीन दिसते का, नाही दिसत. तिचं अस्तित्व आहे अशीच आम्हाला दिसते. म्हणजे अविद्येचं मायावी पण आमच्या बाबतीत काय, ती जे आम्हाला दाखवते तेच आम्हाला खरं वाटतं. आणि म्हणून ती का करते असं, तर परी मायावीपणाची लपवी, हे जे तिचं मायावीपण आहे की जे जसं आहे तसं न दाखवता ती वेगळंच काही आमच्या दर्शनाला आणते किंवा आमच्या प्रत्ययाला आणते. तर ती काय करते, आपल्या ठिकाणचा मायावीपणा लपवून टाकते. हे साचा आली अभावी आपुल आहे. हे साचा हे प्रत्ययाला आलं, सत्यत्वाला आलं. कशाच्या, अभावाच्या. म्हणजे साचा आली अभावी आपुल आहे. म्हणून म्हणाले ही जी मायावी आहे ती आत्म्याच्या समोर राहणार आहे, कुठून राहणार नाही. म्हणाले ही अविद्या मायावी आपुले मायावीपण लपवी, येणेच सिद्ध झाली बरवी तिच्या नसणेपणाची. म्हणजे थोडक्यात काय, ही सिद्धी कशामुळे होते,
की ती आपलं अस्तित्व लपवते. लपवते याचा अर्थच असा ती सतत सिद्ध नाही आहे, ती स्वयंसिद्ध नाही आहे आणि ती सतत सिद्ध नाही आहे. सत म्हणून ज्ञान्याकरता सत एवढाच शब्द पुरे आहे ईश्वराच्या उपासनेकरता. ते उपासना करतात कशाची? सत या शब्दाची करतात. सत नाव एवढ्यामध्ये सगळं ज्ञान साठवलेलं आहे. सत म्हणजे काय? की ज्याचं अस्तित्व अबाधितच आहे, ज्याचं अस्तित्व कायम आहे. कायम अस्तित्व असलेलं कोण आहे? एकच परमात्मा आहे. हे एकदा प्रत्ययाला आलं की मग याच्याशिवाय जे आहे ते नाहीच आहे कोणतंही टिकणारं. त्याला सत हे लक्षण नाहीच आहे. मग त्याला हे लक्षण नाही म्हणजे ते परमात्मा स्वरूप नाही. म्हणून आधी ते सच्चित आणि आनंद लक्षणं ती आपण आधी घेतली का? तर ती परमात्मा लक्षण आहेत. ती उघड जगामध्ये आम्हाला कळावी. ती केव्हा कळतात? एवढ्या तत्त्वज्ञानाच्या खोल गुंत्यामध्ये आपण नाही पडलो तरी व्यवहारामध्ये या 2-3 लक्षणांनी समजतं की बा हे चिरकाल आनंद देणारं आहे. याचा अर्थ हे पुष्कळ सत्याच्या जवळ आहे. नंतर हे चित म्हणजे हे चैतन्यमय आहे. याचा अर्थ हे टिकणारं आहे, हे अधिक काळपर्यंत टिकणार आहे. मग हे अधिक काळपर्यंत टिकणारं आहे पण शाश्वत टिकणारं नाही आहे. मग शाश्वत टिकणारं काय? त्या एका लक्षणाने समजून घेतलं. आणि सत हे लक्षण समजून घ्यायलाच नको वेगळं, हे त्याच्या अस्तित्वाचं स्वरूपच आहे. आणि म्हणून सगळ्या स्तोत्रांमध्ये शंकराचार्यांनी सुद्धा म्हणजे सत चित आनंद तसं सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम हे ब्रह्माचं लक्षण आहे. हे उपनिषदापासून सगळ्यांनी स्वीकारून पुढे गेलेले आहे. तर इथे सांगण्याची भूमिका पण तशीच आहे. ही अविद्या मायावी आपुले मायावीपण लपवी, येणेच सिद्धी झाली बरवी तिच्या नसणेपणाची. आपलं मायावीपण लपवून आपण सत्य आहोत असं भासवते, खोटी म्हणून लपविते. कारण ती खरी असती तर लपवायला लागलंच नसतं काही. ती खोटी आहे म्हणून लपविते. आपुल्या मायावीपणाते जी नाही ती कोठून येते आत्म्याची या समोर. जी नाहीच आहे ती आत्म्याच्या समोर कशी येईल? त्यामुळे ती समोर येऊच शकत नाही, तिला अस्तित्वच नाही आणि म्हणून ती सत्यच नाही. म्हणून ती सत असलेल्या आत्म्यासमोर येऊ शकत नाही. आता दुसरं काही सत आहे का? हे आमच्या वेदांतांनी नाही असं त्रिकाल सांगितलेलं आहे आणि त्रिवार सांगितलेलं आहे की परमात्मा सत आहे. परमात्म्याच्या बरोबरच आणखीन एक कोणतं तरी तत्व आहे का की जे तत्व सत आहे? म्हणजे आपल्याला तत्वज्ञान वेगळं अभ्यासावं लागलं असतं. आपल्याला हे सत काय करतं आणि ते सत काय करतं? कारण जो ज्याला ब्रह्म म्हटलंय ते सत आहे आणि जर आणखीन एक वस्तू अशी अस्तित्वात आहे असं जर म्हटलं असतं की ती पण सत आहे तर मग ती सत नावाची वस्तू काय करते? पण तत्वज्ञान म्हणतं सत नावाची दुसरी वस्तू उभीच राहू शकत आहे. ते फक्त एकच आहे आणि म्हणून एकमेवा द्वितीय ब्रह्म आणि म्हणून एकटं एक ब्रह्म आहे. आणि म्हणून हा अद्वैतवाद आहे की हा एकटा एक. आणि म्हणून त्या दोन्ही आचार्यांची आपली आपली बोट आहे. शंकराचार्यांचं बोट आहे, मध्वाचार्यांचं बोट आहे. मध्वाचार्यांचा हात असाच आहे की आम्ही द्वैत मानतो, शंकराचार्य एकच तत्व मानतात. आता या ठिकाणी अनेक तत्व मांडून घोटाळे करता आले असते योगशास्त्रात जसे थोडेसे केलेत तसे. त्यांनी तिथे पुरुष विशेष म्हणून त्याची व्याख्या केली आहे ईश्वराची. आणि आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणचं चैतन्य एकापेक्षा दुसरं भिन्न आहे म्हणून द्वैतवाद सांगितला आहे. मग तो द्वैतवाद सांगून तिथे पुरुष विशेष सांगितला म्हणजे पुन्हा त्यांचा घोटाळाच आहे त्या ईश्वरासंबंधाने. म्हणजे त्यांना ईश्वराच्या विषयीचं निश्चित विधान करता येत नाही. कोणतंही शास्त्र असं लोंबकळतं विधान करू शकत नाही. लोंबकळत्या विधानाचं शास्त्र मान्य केलं जात नाही. आणि त्यामुळे योगाला सुद्धा खोडून काढलं आहे. मला नेहमी योगाला खोडलं म्हटलं की आमच्या अयंगारांची आठवण होते. आमच्या अयंगारांनी मला किमान 10 वेळा तरी म्हटलं असेल, अहो कल्याणीबाई म्हणले आमच्या योगाला खोडताना त्यांनी एकच सूत्र वापरलं, आमचा योग काय इतका महत्त्वाचा नाही आहे का? एतेन योग प्रयुक्त हा एवढंच सूत्र आहे की मी योगाची कोणतीही चर्चा न करता याच्यामुळे म्हणजे यांनी योगाचेही खंडन होते. संपलं. म्हणजे याच्या खंडनांना म्हणजे इतकं आम्हाला अगदी फटकारून बाजूला करून टाकलं म्हणाले आमच्या योगशास्त्राला. त्याचं कारण असं आहे
की तुम्ही सांख्यांना अनुसरलं, पण सांख्यांच्या प्रमाणे तुम्हाला निरीश्वरवाद स्वीकारता नाही आला किंवा नको वाटला. तुम्ही ईश्वरवाद घेतला, पण त्या ईश्वराचं लक्षण करताना तुम्ही तुमच्या मनाने जे लक्षण केलं ते तुमच्या हेतूपुरतं केलं. त्यामुळे त्या लक्षणामध्ये त्याचा पूर्ण सर्वसमावेशक व्याख्येचा त्या ठिकाणी ज्याला आपण उल्लेख म्हणू तो झाला नाही. तो तसा नाही झाला तर कसा कोण ऐकून घेईल? कारण तुमच्या उल्लेखाप्रमाणेच ती ईश्वराची व्याख्या ठरली, कारण तुम्ही तुमच्या हेतूपुरती व्याख्या केली. कारण त्यांना कशाशी कनेक्टेड व्याख्या पाहिजे, कशाशी संबंधित पाहिजे, तर चित्त आणि त्याच्यात वृत्तींचे तरंग, बस. चित्त, वृत्ती, क्लेश, कर्म, त्याचा विपाक, बस एवढ्याशी संबंधित पाहिजे. मग तो क्लेश कर्म विपाक योह अपरामृष्टा ईश्वरा झाला, तो त्याच्यावरती गेला. हे सगळे जे पुरुष आहे, ज्या प्रत्येकाला क्लेशकर्म विपाक लागलेला आहे, त्याला लागलेला नाही, तो त्याच्या पलीकडे असं म्हणून त्याच्यावर टीका करून मोकळे झाले. पण एवढ्यानी शास्त्र होत नाही. म्हणजे आपण हे सगळं वाचताना पुन्हा पुन्हा आपण तो विषय का बोलतो? कारण ही सगळी शास्त्रामध्ये एकेका शब्दाने झगडून पुढे जावं लागतं. कारण पुन्हा तोच विषय आहे. जशी अविद्या शब्दाने सांगता येत नाही किंवा ती शब्दात वर्णन करता येत नाही, तसं तत्व पण वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दाच्या मर्यादेत अडकतच नाही. आणि अविद्या अस्तित्व नसल्यामुळे शब्दामध्ये टिकत नाही, हा फरक आहे. ती टिकत नाही आणि ते सापडत नाही. ते सापडलं तर त्याला मर्यादा येईल, त्यामुळे ते सापडत नाही शब्दामध्ये. त्यामुळे असं होतं की शब्दाशिवाय पर्याय नाही. आणि शब्दांनी तर बोललंच पाहिजे, पण ते शब्दामध्ये सापडत नाही. मग काय करायचं? म्हणून अडचण आहे. आणि म्हणून हे जे सगळ्याला म्हणजे एक विषय घ्यायचा, म्हणजे एक सत घेतला शब्द की तो आधी सिद्ध करायचा. तो सिद्ध करताना काही छोटी मर्यादा राहत असेल, राहत नाही असं नाही. ती मर्यादा चित शब्द आला की इथली मर्यादा तिथे काढून टाकायची चित शब्दामध्ये, आणि चित शब्दाने ईश्वराची दुसऱ्या प्रकाराने सिद्धी करायची. आता ती सिद्धी करताना तिसरंच काहीतरी प्रकरण उपटतं की ज्याच्यामुळे पुन्हा त्याच्या लक्षणांच्या मध्ये गडबड होऊ शकते. मग त्याच्याकरता दुसरं निर्माण करायचं. आता हे असं करत कितीही राहिलो तर हे मारुतीच्या शेपटासारखं वाढतच जाईल, थांबणारच नाही. मग काय करायचं? मग जिथपर्यंत आम्हाला उपनिषदांची वचनं आहेत त्याच्या लक्षणांचा विचार करून आम्हाला जिथपर्यंत उहापोह करायचा आहे, उहापोह म्हणजे विचार, तर जिथपर्यंत आम्हाला विचार करायचा आहे त्याच्यावरती तेवढा विचार करायचा. त्या लक्षणांचा म्हणजे मनामध्ये विचार घेऊन किंवा त्या लक्षणांचं स्वरूप आमच्या ठिकाणी आम्हाला कसं सिद्ध करता येईल ते पाहून, आणि ते करून झाल्यानंतर मग पुढे काय करतात? याच्या वचनाचा आधार त्याच्याकरता घेतात, त्या वचनाचा आधार याच्याकरता घेतात. कारण दुसरा काही पर्यायच उरत नाही. म्हणजे शेवटी शास्त्र सिद्ध करताना फार बंदिस्तपणाने त्याला मांडावं लागतं, पण मांडताना फार मोठी कसरत आहे. आणि म्हणून इथे पण तशीच कसरत आहे. आता या कसरतीमध्ये ते म्हणतात की म्हणून ही आत्म्याच्या समोर अविद्या टिकू शकत नाही. बहुता परी ऐशी अविद्या नाही आपैशी. म्हणाले ती स्वभावतः किंवा स्वतंत्र नाही आहे. आता बोलू हात वसी कवणावरी. आता म्हणाले कोणत्या शब्दांनी बोलू आणि कुणावर हात उगारू? म्हणजे नको ही अविद्या असं म्हणून कुणाला मी ढकलू बाजूला? कारण त्या अविद्या नावाला काही अर्थच नाही, स्थान नाही, तिला अस्तित्व नाही. मग जिला अस्तित्व नाही तिला मी ढकलू कशी बाजूला? हात कोणावर उगारू? आता बोलू म्हणजे शब्द काय वापरू, आणि हात वसी कुणावर हात उगारू? ए अविद्या चल बाजूला. जसं कुत्रा आला काहीतरी खायला लागला, अरे हाड बाजूला हो असं म्हणतो, तसं हे अविद्या तू बाजूला हो असं म्हणायला म्हणाले ती कुठे येणार आहे माझ्यासमोर? म्हणून बहुता परी ऐशी अविद्या नाही आपैशी. ती स्वभावतः स्वतंत्र नाही, आपैशी. आता बोलू हात वसी. आता कोणत्या शब्दामध्ये बोलू आणि कुणावरती अविद्या म्हणून प्रहार करू हाताने? कवणावरी कुणावर करू? बहुत प्रकारे विचार केला. अविद्या नाही हा सिद्धांत झाला. आता थांबावं लागतं. आपण आतापर्यंत जे बोललो ना, प्रत्येक अध्यायामध्ये त्याची पुरेशी समर्पक चर्चा केल्यानंतर तो तत्ववेत्ता आपल्या मनाने ठरवून टाकतो की आता बस, दस फार नो मोर, आता संपलं. केली ही चर्चा, आता पुष्कळ झाली. आता या चर्चे पुढे ग्रंथ का निर्माण होतात?
या झालेल्या चर्चेवर चर्चा, मग त्या चर्चेवरती आणखीन ग्रंथ, मग त्या झालेल्या चर्चेवर पुढच्या काळात चर्चा, मग मागच्यांचे संदर्भ, नव्यांनी केलेली चर्चा, कालानुरूप काहीतरी नवीन नवीन मुद्दे लोक उपस्थित करतात, वादात निर्माण होतात, पुन्हा त्या मुद्द्यांवर चर्चा. हे संपत नाही. हे जे चक्र आहे तत्वज्ञानाची, वादे वादे जायते तत्वबोध, म्हणजे आपल्याला मराठीत आपण त्याचा सोयीस्कर अर्थ केलाय की वादविवादामध्ये सगळं तत्व निघून जातं. तर त्यांचं तसं नाही आहे की वादविवादामधून तत्वाचा तपशील आम्ही काढून घेतो, काहीतरी तपशिलापर्यंत आम्हाला पोचलं पाहिजे. म्हणून हा द्वैती अद्वैत याशी वाद का करतो? कारण घासून पुसून अद्वैत पण पक्क होतं आणि घासून पुसून द्वैत पण पक्क होतं. कारण त्याला पण तितके तर्क उभे करावे लागतात अद्वैत्याशी भांडायला. आणि अद्वैत्याला पण काय, जर आपण द्वैत्यांचं जर तत्वज्ञान किंवा त्यांचं भाष्य वाचायला लागलो की आपल्याला शंकराचार्यांची भीती वाटते. असं वाटतं तर शंकराचार्यांना काय उत्तर देणार, इतका बिनतोड युक्तिवाद आहे की ते उत्तरच देऊ शकत नाही. शंकराचार्य वाचायला लागले की आपल्याला वाटतं की आता हे मध्वाचार्य काय उत्तर देणार. सगळे उत्तम उत्तरं देतात, सगळ्यांच्याकडे तत्वज्ञान उत्तम आहे आणि सगळेजण आपापल्या ठिकाणी चांगले सशक्त तगडा तर्क करून उभे आहेत. त्यामुळे हे सगळं का होत जातं, हे असं सारखं घासत पुसत राहावं लागतं. आणि ते तत्वज्ञान आपल्याकडून त्या तर्कामधून ते घासून पुसून, जसं सहाणेवरती घासले जाते आणि त्याला धार केली जाते, तसं ते सारखं तशी शस्त्र पराजून ठेवायला लागतं. तसं तत्वज्ञान सुद्धा तर्काने सारखं पराजून ठेवायला लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की पुढच्या आता अमृतानुभवावर कुणी अधिकारी मनुष्य निघाला, उत्तम टीका करतो, त्याच्यावरती तो उत्तम प्रकाराने मांडतो. म्हणजे माऊलींनी त्या काळी त्या 2 ओव्यांमध्ये काय मांडलंय याचा विस्तार तो आजच्या काळामध्ये त्याच्या पद्धतीने तर्क उभा करून तोच विस्तार त्यांनाच पुष्टी देणारा आणखीन मांडू शकतो. त्याला चांगला मांडता आला की तो म्हणतो मी अमृतानुभवावर पुस्तक लिहिलं की अमृतानुभव मंजिरी दास म्हणूनची जशी टीका झाली त्याची आणखीन एक टीका तयार होती. वाङ्मय असं पुढे जातं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे होता सर्पभान, आता आला टिकोरे घेऊन. टिकोरे म्हणजे ठिकरीसारखं किंवा काही दगड घेऊन आला, तर कोणी एक त्या कारण मारावया. म्हणाले आता काय झालं, बहुत प्रकारे विचार केला, विचार पुष्कळ केला या अविद्येच्या संदर्भामध्ये. अविद्या नाही हा सिद्धांत झाला. आता माऊली म्हणतात किती ओव्या खर्च करू, माझ्यापुरते मी केलं. आता अविद्या नाही हे सिद्ध करण्याकरता जेवढे युक्तिवाद करायचे ते मी केले, माझ्याकडून झाले. आता आणखी नवीन युक्तिवादाची मला काही गरज नाही आहे. आता म्हणाले मग उचलण्या हाताला जागा कुठे. मग आता अविद्या नाही म्हटलं तर आता हिला दूर करायचंय म्हणून हात कुठे उगारणार, हात कुणावर उचलणार. म्हणजे होता सर्पभान. आता त्याला दृष्टांत दिला. म्हणाले सर्प आहे असं वाटलं, अरे अरे कोणीतरी ओरडला साप साप की लगेच दुसरा माणूस बाहेर होता. तो म्हणाला बाहेर 4-2 दगड ठिकऱ्या पडलेले आहेत, तर त्यातली एक टिकोरे ते त्यांनी उचलून आणली आतमध्ये आणि म्हणाले मारण्याकरता. निरखून पाहता सर्प नाही, मग टिकोरे करणार काही. म्हणाले जर सापच नाही तर त्या आणलेल्या दगडाचं काय करायचंय काय. म्हणाले तीच आहे नवलाई अविद्येची. म्हणाले ज्ञान झालं की ज्याला मारायला हा निघाला होता, जी अविद्या संपवायला निघाला होता, ज्ञान झाल्याबरोबर त्याला कळलं की अविद्या नावाची गोष्ट नाही. आता तो म्हणतो एवढं सगळं मी माझ्याकडून युद्धाला तयार झालो होतो ती अविद्या दूर करण्याकरता, ती तर आपैसे निघून गेली, आपोआपच निघून गेली, तिच्याकरता काही करावंच लागलं नाही असं त्यांना म्हणायचं की तीच आहे नवलाई अविद्येची. सर्पास येता मिथ्यत्व, टिकोरे जैसे आहे व्यर्थ, आणण्याचा शीण मात्र पदरी पडे. घेऊन येण्याचा शीण मात्र भरपूर झाला. तैसे अविद्येविषयी जल्पन, हा बोलण्याचा होय शीण, का की अविद्येची ठिकाण मुळीच नाही. म्हणाले तसंच अविद्येचे आपण ते जल्प आणि हे जे प्रक्रिया आहे ते आपण पुढच्या वेळी घेऊ. आज फक्त 1-2 दृष्टांत घेता आले तर घेऊन टाकू, पण मुद्दाम आपण जल्पाचा विचार पुढच्या वेळी करू. ह्याच्यामध्ये त्या सगळ्या तत्वज्ञानातल्या टर्म्स आहेत. तैसे अविद्येविषयी जल्पन, हा बोलण्याचा होय शीण. म्हणजे अविद्येच्या विषयी वाद घालणं, काठ्याकूट करणं असंच आहे जर आम्ही सारखे बोलत राहिलो तर. का की अविद्येची ठिकाणं मुळीच नाही, तिला अस्तित्व नाही. सावली येते साबळे, हलया भोय आडळे, की हलेनी अंतराळे थोटावे हातू. आता म्हणाले सावलीवरती वार करायला निघालो आणि त्याकरता जर हातात तलवार घेतली तर तिने होणारं वार मही कारणे जमिनीवरच वार होईल, वा चापट मारण्याप्रत आकाशासी नेला हात, आकाशाऐवजी हिसका सत्य, उलट बसणारं हाताशीच.
आकाशात जितक्या जोरात मारायला जाऊ तितक्या वेगाने त्याचा उलटी म्हणजे रिॲक्शन आमच्याच हाताला त्रास होणार आहे. म्हणजे सावली आकाश पोकळ तेथे तलवार कराचे न चाले बळ, तैसे शब्द नासे हेही खूळ आहे ठाई अविद्येच्या. शब्दाने नाश होऊ शकतो हे सुद्धा आम्ही वेडेपण आहे, आम्ही असं म्हणू शकत नाही. का मृगजळाच्या पाणी गगनाच्या आलिंगनी नातरी चुंबनी प्रतिबिंबाच्या, किंवा मृगजळाचे पान वा म्हणजे मृगजळ पिणं किंवा गगनाला आलिंगन देणं किंवा आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणं. मृगजळासी जलत्व नाही म्हणून तुषा न श्रमे पायी, पान करण्याचा यत्नही तेथे वेडेपणाचा. तैसे आकाशाचे आलिंगन हेही आहे वेडेपण, वा प्रतिबिंबाचे चुंबन घेईन म्हणे तोची खोळा. तैसे अविद्येचे खंडन शब्दे करणे हाही क्षीण, प्रयत्न करणे हेही वेडेपण साचार. विषय तोच आहे. आता फक्त त्यांनी त्यांचे दृष्टांत देत आहे. ते म्हणाले नेहमीचे दृष्टांत काय आहेत आमचे तत्वज्ञानामधले, कायमचे पॉप्युलरली आपण काय म्हणतो खपुष्प म्हणजे आकाशात वेल आणि त्या वेलीला फुल आलं, वंधेला पुत्र झाला, सशाला शिंग आलं, हे काहीही अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी आहेत. हे नेहमीची उदाहरणं आहेत की जे केवळ कल्पना आहे. आता त्यांनी वेगळी कल्पना मांडली म्हणजे त्यांनी त्यांच्या कल्पना मांडल्या. म्हणून म्हणाले आकाशावर हात उगारला, मी मागे मांडलेली आहे ती सावली ते साबळे तलवार घेऊन त्याला मारायला निघाले. आता उठवला वोथरे तवका तो सुनाट पडे असिका, अविद्यानाशी तर्का तैसे होय. म्हणाले एखादा वरील ओवीमधील जाणं पान आलिंगन चुंबन घेण्याची मनातून केले असं इच्छा. म्हणाले आता वरच्या ओवीला जोडून ही ओवी आहे, तीच इच्छा नामशेष होऊन क्रियाही पडेल ओस, तीच स्थिती शब्दास येईल अविद्येच्या ठाई. म्हणाले कोणताही आदेश एखादी क्रिया करण्याकरता दिला आणि ती क्रिया जर घडणारच नसेल तर जसं त्या क्रियेच्या मागची प्रेरणा आहे ती नष्ट होऊन जाते, तसंच म्हणाले इथे आहे की शब्दांनी अविद्येचा नाश करायला आम्ही जाऊ. जसं त्यांनी म्हटलं की चला आता तहान लागली आहे, काल गुरुवारी पाणी येणार नाही, आमच्या इथे कुठे पाणी नाही आहे, त्या मृगजळाचं पाणी पिऊन येऊ म्हणजे आजच्या दिवस तरी भागेल. तर तो मृगजळाचं पाणी प्यायला गेला तर त्याचं काही काम भागणार नाही आहे. म्हणजे हेच असं आहे की क्रियाच होणार नाही आहे. कारण जी धारणा धरली की हे नष्ट करायला जाऊ, काय नष्ट करणार, त्यांना सांगायचं असं आहे की तुम्ही भले तिला नष्ट करायला निघालात, नष्ट कशाने करणार आणि ती कशी होणार, काय नष्ट होणार, जे अस्तित्वच नाही त्याला तुम्ही नष्ट करू शकत नाही. ऐसी अविद्या नासावी हे वाहेल जो जीवी, त्याने साली काढावी आकाशाची. तर ते म्हणाले अशी अविद्या अशा प्रकाराने नष्ट करावी म्हणजे शब्दाने नष्ट करावी. हे ज्याच्या वाटेल जीवी, हे ज्याच्या जीवाला वाटतं त्यांनी खुशाल आकाशाची साल काढावी म्हणजे आकाशाला सोलून काढावं. हे सगळ्या त्यांच्या कल्पना आहेत ना या ज्ञानदेवांच्या. तेणे शेळी गळा दोहावी, गुडघा डोळा वास पाहावी, वाळवणी काचरी करावी सांज वेळेची. पुन्हा छान आता कवी आहेत ते, त्यामुळे बदलले आहेत त्यांचे दृष्टांत. पण ते म्हणाले जसं शेळी आहे, त्या शेळीला जे गळ्याला आलेलं ते गलांड असतं तर तिला ते आपण अजा गळ म्हणतो. अजा म्हणजे शेळी आणि गळ म्हणजे ते आलेलं तिला तो आजच्या भाषेत ट्युमर गोळा काय असेल तो. तर म्हणाले त्या शेळीचं दोहन त्या अजागळाने करायचं म्हटलं तर काय दूध मिळणार आहे त्या शेळीचं. म्हणाले गुडघ्याला डोळा आहे असं समजून जर आम्ही पाहू लागलो तर आम्हाला काही पाहायला मिळणार आहे. म्हणाले गुडघ्याचे आम्हाला 2 गुडघे आहेत आणि तो आकार अगदी डोळ्यासारखा गोलगोल आहे गुडघ्यांचा, तर आमचे गुडघे म्हणजेच डोळे आहेत. तर म्हणाले त्या गुडघ्यांनी काही आम्हाला जसं बघायला मिळणार नाही. किंवा म्हणाले संध्याकाळ किती सुंदर आहे की आम्हाला किती आवडते, म्हणजे जसं आम्हाला आवडणाऱ्या वस्तू आहेत की उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळाल्या थोड्याफार आणि पुढे पावसाळ्यात भाज्या मिळत नाहीत, मग कोबी वाळवून ठेवा, मग गवार वाळवून ठेवा, मग पालेभाज्या भेंडी वाळवून ठेवा. अशा ज्या ठिकाणी भाज्या मिळत नाहीत ती माणसं सगळी वाळवून ठेवतात आणि त्या सगळ्या काचऱ्या मग पुढे ह्याच्यासुद्धा कैरी बिरी सगळं जे जमेल ते म्हणाले अशी सांज वेळ आहे, आम्हाला केव्हाही तिचा अनुभव घ्यावा असं वाटलं म्हणून सांज वेळ घेतली आणि तिच्या काचऱ्या केल्या आणि त्या वाळवून ठेवल्या. तर म्हणाले सांज वेळीच्या काचऱ्या कधी वाळवता येतील का. वा शेळीच्या गळाचे दोहन, वा पाहणे नाही दोहावी गुडघा खालचं वाचायचं नाही का. वा पाहणे गुडघ्याच्या नेत्रे करून, वा सांजवेळ वाळवून तिच्या कराव्या काचऱ्या,
सांजवेळ ही वस्तू नाही, मग तिच्या काचऱ्या करणे काही, गलस्तनास दूध नाही, मग दोहन तरी कशाचे. म्हणाले जांभई वाटून रसू, जांभई येते त्या जांभईचा वाटून रस काढा, हे सगळे त्यांचे दृष्टांत आहेत. जांभई काढा, जांभई घ्या, तिचा रस काढा, जसा पाल्याचा रस करतो तसा. तेने काढावा बहुवसू, पुष्कळ रस काढावा त्याचा, आणि कालवून आळसू, त्याच्यात आळस कालवावा, आणि मोदळा पाजावा. मोदळा म्हणजे ज्याचं मस्तक नाही आहे, नुसतंच धड आहे, किंवा चिखलाचा एक मनुष्याचा आकार इथपर्यंतचा उभा केलाय, त्याला मस्तक अजून त्या देहाला जोडलेलं नाही आहे, असा त्याने वाटून जांभईसी काढावा बहुरस, आत कालवून आळस मोधळ्यासी पाजावा. शिररहित चिखल गोळा त्यासी म्हणती मोधळा, क्वचित देशी धडाला हा शब्द लाविती. नुसतं धड शिल्लक असेल तर त्याला मोधळा म्हणतात. अरे तो पाटा पाणी परतू, घडली सावली उलथू, वारयाचे ताथू वळू सुखे. आता हे थोडंसं वेगळं घेतलंय, पण तोच प्रकार आहे. पाटाचं पाणी आहे, त्या ज्याच्यातून ज्या पाटातून जात आहे त्याची सावली पडली असं समजा. म्हणाले घडली सावली उलथू, त्याची जी सावली पडली आहे ती सावली आता आम्हाला उलटवायची आहे. जसं आम्ही शेगडीवरती किंवा तव्यावर टाकलेली पोळी आहे ती जशी उलटवतो, तसं हे पाटातल्या पाण्याची सावली आम्हाला उलटवायची आहे असं जर म्हटलं. वा पाण्याच्या तेथे पाणी, किंवा वारयाचे ताथू वळू सुखे, किंवा वारा घेतला आणि वाऱ्याचा दोरखंड वळला. तर म्हणजे वाऱ्याचा कसा दोरखंड वळू आम्ही, तो म्हणजे हे सगळं कशा करता चाललंय, अविद्येकरता, की अविद्येचा नाश आम्ही कसा करू शब्दांनी, याच्याकरता हे सगळे दृष्टांत चालले. हे जसं होऊ शकत नाही तसं ते पण होऊ शकत नाही. म्हणाले तेणे पाणी पाटाचे, पाटासह उलथणे साचे, वा पाण्याच्या गतीचे गाडे उलथविणे त्याच पात्री. दोन्ही अर्थ त्यांनी इथे घातले, आणि त्यांनी ते वर पण तसंच दाखवले. तो पाटा पाणी परतू, घडली सावली उलथू, दोन्ही म्हणजे पाटातून वाहणारं जे पाणी आहे त्या पाटाच्या सहित आम्हाला तिथंच उलटवायचं, त्याच्या गतीसहित. दुसरं, त्या पाटाच्या पाण्याची पडलेली जी सावली आहे ती सावली आम्हाला उलटवायची. म्हणाले पडली सावली किंवा घडली हे निर्माण झाली, जी सावली निर्माण झाली आहे ती उलटवायची आहे, किंवा दोरा वाढायचा आहे वाऱ्याचा, तो त्याने उलथली भली. वा तंतूची विणणे जाळी, प्रयत्नाने वाऱ्याचा तंतू बनवायचा, तो बागुला ते मारू, प्रतिबिंब खोळे भरू, तळहातीचे विंचरू केस सुखे. म्हणजे बागुलबुवा हे कोणी व्यक्ती नाही आहे, हे निर्माण केलेली एक संकल्पना आहे. त्या बागुलबुवाला आम्ही मारू, मुलांना सांगतो त्या हात रे बागुलबुवा बास, पण तो बागुलबुवा आहे कुठे. पण म्हणाले त्या बागुलबुवाला मारू, प्रतिबिंब खोळे भरू, आमचं आकाशातलं प्रतिबिंब आहे ते एक खोळ घेतली, म्हणजे उशीची खोळ आहे किंवा पिशवी आहे किंवा पोतं आहे, आम्ही सगळ्यांची प्रतिबिंब त्या पोत्यामध्ये भरू. कारण आपल्याला गावाला कुणाच्याकडे तरी लग्नाला जायला मिळालं, आपण तो काही काळजी करू नका, आम्ही नाही आलो ना तरी पोतं भरून आमच्या सगळ्यांची प्रतिबिंब तुम्हाला पाठवून देतो, म्हणजे तुम्हाला आम्ही आल्यासारखं वाटेल. नाही असं कधी होणार आहे का? प्रतिबिंब कधी खोळेमध्ये भरता येणार आहे का? म्हणजे प्रतिबिंब खोळे भरू, तळहातीचे विंचरू केस सुखे. तळहातावरचे केस म्हणाले उत्तम विंचरून त्याचे चांगलं जे काही सुशोभित वेण्या घालायच्या आहेत किंवा भांग पडायचं आहे तर म्हणाले त्या केसांचं आम्ही करू. हे होईल का? म्हणजे घटाचे नाही पण फोडू, गगनाची फुले तोडू, सशियाचे मोडू शिंग सुखे. ही नेहमीचे तत्वज्ञानातलं हे दृष्टांत. त्याच्या आधी माऊलीने आपले एवढे दिलेले आहेत. मग कापुराची मशी करू, कापराची म्हणाले शाई करू, रत्नदीपी काजळ धरू, रत्नाचे जे आम्ही रत्नाचा दिवा करून त्याच्या ठिकाणी त्याचं काजळ धरू, आणि वांझेचे लेकरू परणू सुखे. आणि वांझेच्या पुत्राला मुलगी असेल तर कन्या आपल्या वराला करून घेऊ, नाही तर वर असेल तर आपली कन्या त्याला देऊ. म्हणजे वांझेला पुत्र नाही, त्याच्याशी परिणव म्हणजे परिणली नोवरी, परिणय म्हणजे लग्न करून देणे, विवाह करून देणे. त्यामुळे वांझेचे लेकरू परणू सुखे, वांझेच्या लेकराशी सुखाने विवाह करू. म्हणून म्हणाले वा कापुराचा काजळी त्याने शाई करावी साची, वा दीपावली उजळून रत्नाची खुशाल काजळ धरावे. त्याच्यापासून काजळ करून घ्यावं. वा वांझेचे आणून पोर त्याचे लग्न साचार, जमवून या वऱ्हाड थोर गंधर्व नगरीचे. आता यांनी अजून एक पुढे लावलं त्याला, की म्हणाले
त्याचं तर लग्न होणारच नाही. मग म्हणाले वराडही पुष्कळ जमवलं, पण कुणाचं जमवलं? त्या गंधर्व नगरीचं. म्हणजे आकाशामध्ये ढगांमधून जे आकार निर्माण होतात आणि ते जसे नगरासारखे दिसतात त्याला गंधर्व नगरी म्हटलंय. तर ते तो अवसेचे नि सुधाकरे, पोसू पाताळीची चकोरे, मृगजळीची जळचरे, गाळू सुखे. त्याने अवसेच्या चंद्रामृते, आता अवसेला चंद्राचं अमृत कुठून मिळणार? पोसणे पाताळीच्या चकोराते, आणि चकोर पाताळात बसली. अवसेचा चंद्र आहे, त्याच्यापासून किरण निघाले आणि ते पाताळातल्या चकोरांनी त्याच्यावर त्यांचं जीवित सांभाळले. वा टाकून धरावी गळाते, मृगजळीची जळचरे. मृगजळामध्ये मासे आहेत असं म्हणून त्या मृगजळातच गळ टाकावेत आणि ते मासे पकडण्याकरता बसावं. तर ते मृगजळात मासे कसे मिळावे? अहो हे किती बोलावे, अविद्या रचिली अभावे, आता काय नासावे शब्द येणे. म्हणाले आता किती सांगावं म्हणाले आपल्याला दृष्टांतानी, की अविद्या नावाची गोष्ट ही मुळी अभावातच रचलेली आहे, जिला भाव नाही. भाव म्हणजे अस्तित्व नाही. अस्तित्व नसलेली जी अविद्या आहे ती आता शब्दांनी कशी नष्ट करावी. आपण इथे थांबूया.